टल्ला मारला जातोय। मुंबई महानगरपालिकेच्या तब्बल 74,427 कोटीचा अर्थसंकल्प जाहीर झाला। पण थांबा, महापालिकेत लोकप्रतिनिधी आहेत का? नाही। म्हणजे मुंबईकरांचा पैसा प्रशासकीय राजवटीच्या हाती आहे। एक हाती सत्ता, मनमानी खर्चाची परवानगी। मुंबईकरांना विचारायचा नाही, लोकप्रतिनिधी संधी द्यायची नाही आणि हजारो कोटीचा निधी वाटेल तसा खर्च करायचा। हा अर्थसंकल्प म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक। मुंबईच्या रस्त्यावर खड्डे पण कंत्राटदारांची चांदी, पाणी टंचाई सुरू पण जाहिरातीवर कोट्यावधींची उधळपट्टी, सार्वजनिक आरोग्य सुविधा ढासळल्या पण विकास कामाचे ढिंडोरे। शिलकीचा हिशोब दाखवा नाहीतर हिशोब द्या। महापालिकेच्या तिजोरीत हजारो कोटीची शिल्लक आहे, मग नवे कर कशासाठी? हा पैसा मुंबईच्या विकासासाठी आहे की ईडी मनी टू इलेक्शन फंडसाठी, कंत्राटदार आणि दलाल यांच्यासाठी ओपन इन्स्टिट्यूशन? एकाच कंत्राटदाराला वारंवार फायदे कोणाच्या आशीर्वादाने? या अर्थसंकल्पाचा रिमोट कंट्रोल दिल्लीत बसलाय का? मुंबईकरांच्या पैशावर दिल्लीची सत्ता माजवणाऱ्यांचा हिशोब लागणारच। हे हजारो कोटी मुंबईकरांसाठी नाही, हे निवडणुकीच्या गणीसाठी आहेत। पण मुंबईकर मूर्ख नाहीत, हिशोब मागतील आणि लुटारूंना सत्तेतून हद्दपार करतील। मुंबईकरांनो, तुमच्या पैशा हिशोब मागताना विसरू नका, अन्यथा उद्या तुमच्या शहराचा हक्क संपवेल।